तर कसं आहे पब्लिक, संध्याकाळी इतकं थंड वार चालू होतं, म्हटलं आज वावरामध्ये झोपायचं. मग टाकली बाज, रात्री वावरामध्ये झोपलो होतो, इतकी मस्त झोप आलती का विषय नाही. सकाळी उठलो इतका खतरनाक व्ह्यू येत होता आणि इतकं भारी वाटत होतं सकाळी सकाळी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि आपले गावरा यांना कुठून जागा भेटते बाहेर निघण्यासाठी शेड मधून काय माहिती, आम्ही उठत नाही त्याच्या अगोदर हे उठलेलं राहत. आणि आज पण मित्राकडे जायचं होतं गायचं दूध काढण्यासाठी. मग आलो इथं, मी एका गायचं दूध काढत होतो, मित्र एका गायचं काढत होता. आणि सकाळी उठून आपल्या गायचं दूध काढून घेतलं होतं, तिला चारा पाणी करून घेतला होता, बैलांना पण चारा टाकून घेतला होता. कारण मित्राचं टायमिंग आहे 7:30 वाजेचा दूध काढण्याचा. मग तेव्हा आपण आपले सगळे घरचे कामावरून घेतले होते. घरी आल्यानंतर मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि मम्मीने बनवलेला होता शिरा बिरा खाल्ला मस्तपैकी. शिरा ते एकदम क्वालिटी बनवलेला होता मम्मीनं. आणि नंतर मला मित्र ट्रॅक्टर घेऊन जायचं होतं त्याच्या शेतामध्ये, कारण त्याला त्याच्या ऊसामध्ये ट्रॅक्टर आणायचं होतं. गेलो मग मित्राच्या शेतामध्ये, तिथं गेलो तर मित्र तिथं नव्हता, तो त्याच्या मामाची येतात. मग म्हटलं ट्रॅक्टर उभं करूच तर आपणच ऊसामध्ये ट्रॅक्टर आणून देऊ. ऊसामध्ये ट्रॅक्टर आणतच होतो, 4-5 सारे झालते तर लगेच त्याचं डिझेल संपून गेलो. मग म्हटलं चला घरी, आता डिझेल तर काही नाही त्याच्यामध्ये. घरी आल्याच नंतर मारले लागली होती जबरदस्त भूक. म्हटलं चला आता जेवण बिवण करू मस्तपैकी. झाडाला 2-3 आंबे पाहिलेले होते, म्हटलं चला तेवढे घेऊन आंबे घेऊन आलो मस्तपैकी. एका प्लेटीमध्ये कापून घेतलं त्यांना. आंबे कापणं झाल्यावर म्हटलं चला आता लवकर, कारण लय भूक लागली होती. आज मस्तपैकी वांग्याची भाजी बनवलेली होती, आंबे आणि मस्तपैकी चपाती आणि पापड होते आणि टीव्हीवर चालू होते तारक मेहता. म्हटलं तारक मेहता बी पाहू आणि मस्तपैकी जेवण पण करू. मस्तपैकी जेवण केलं, थोडंसं बसलो. नंतर म्हटलं चला आता बकऱ्याला चारण्यासाठी सोड. आणि मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा हे झाड कशाचं आहे आणि या झाडाला कोणते फळ येते आणि या झाडाचं नाव काय, या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.